नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात तारतम्य. मी शिवाजी जवरे. मित्रहो, राजकारणाच्या घटनाक्रमामध्ये आपण बघतोय, की याच्या काही विसंगत गोष्टी समोर येतात, की त्याचा कुठेतरी उल्लेख करणं किंवा त्याच्यावरती कुठेतरी चर्चा करणं, हे माणसाला भाग पडत असतं. हे कुठेतरी बोलणं भाग पडणं, ही कुठलीतरी अस्वस्थता जी असते, त्या अस्वस्थतेचा परिणाम म्हणजे हा व्हिडिओ आहे. मित्रहो, आपण लोकतंत्राचे काही संकल्पना जी आहे लोकतंत्राची, त्या लोकतंत्राचे 4 स्तंभ मानलेले आहेत. म्हणजे कार्यपालिका, प्रशासन, विधिपालिका, हे लोकनियुक्त प्रतिनिधींचं सभागृह, त्यांच्याद्वारे होणारे कायदे. खरं म्हणजे पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांना कायदेमंडळ म्हणत आणि कायदे निर्माण करणारे लोक असं लोकप्रतिनिधींना म्हणायचे. सभागृहात हेच लोक आवश्यकतेनुसार कायद्यांची निर्मिती करायचे. प्रस्ताव आणून, विधेयक पारित करून, नंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने तो कायदा संमत व्हायचा आणि न्यायालयाकडे तो कायदा देऊन न्यायालयाकडून असं अभिप्रेत असायचं, की आता यापुढे अशा प्रकारचं या विषयासंबंधी कुठला पेच प्रसंग उद्भवला, तर या कायद्याचा आधार घेऊन तुम्ही तो निर्णय केला पाहिजे. म्हणजे न्यायालयाला कायदे करण्याचा अधिकार नसून विधिपालिकेकडून आलेल्या निर्देशानुसार, त्याला निर्देशच म्हणता येईल. त्या कायद्यानुसार त्यांना कुठल्याही पेच प्रसंगाचा तोडगा काढावा लागतो. तर मित्रहो, ह्या झाल्या 3 पालिका. म्हणजे आपण बघितलं ते एक विधिपालिका, दुसरी न्यायपालिका, कार्यपालिका आणि आपण प्रसार माध्यमांना चौथा स्तंभ म्हणतो लोकतंत्रात. तर अशा प्रकारे हे 4 स्तंभ लोकतंत्र तोलून धरतात, असं एक गृहीतक आहे किंवा अशी एक मान्यता आहे. आपण म्हणाल, "बाबा गृहीतक आहे आणि मान्यता आहे." मग असं होत नाही का? याच्या विपरीतच हे लोक काम करतात की काय? तर ते कसं होते आणि वेळोवेळी सूक्ष्मतेने जर पहारेदार लोकांनी त्यावर लक्ष ठेवलं, तर ह्या ह्या पालिका कशाप्रकारे त्यात एकतर संविधानानुसार काम करीत नाहीत किंवा विसंगत असे काही निर्णय घेतले जातात. एक शक्तिभोग फूड्स म्हणून एक कुठलातरी उद्योग समूह आहे आणि त्या शक्तिभोग फूड्स उद्योग समूहाच्या एका कर्मचाऱ्यावरती अधिकारी वगैरे असू शकतो. कोण त्यात फक्त तो एम्प्लॉयी आहे असं म्हटलेलं आहे. शक्तिभोग फूड्स लिमिटेडचा एक जो कर्मचारी आहे, अधिकारी आहे. त्याच्यावरती मनी लॉन्डरिंगचं कुठलं तरी प्रकरण शेकलं आहे आणि या प्रकरणासंबंधी सर्वोच्च न्यायालयानं नुकतंच असं एक वक्तव्य दिलंय, की मनी लॉन्डरिंग हा जो प्रकार आहे, मनी लॉन्डरिंग ही जी कृती आहे, हा जो अपराध आहे, तो अपराध अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लावणारा हा प्रकार असून, राष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्थाच मनी लॉन्डरिंगमुळे किंवा आर्थिक घोटाळे करणाऱ्या लोकांमुळे ही अपंग होते किंवा तिला क्षती पोहोचते आणि राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला क्षती पोहोचणं म्हणजे खरंच त्यात किती प्रकारे हानी आहे. कारण अर्थव्यवस्था जेव्हा क्षतिग्रस्त होते, तेव्हा त्या राष्ट्राच्या पायाभूत सुधारणांना अडथळा येतो. त्या राष्ट्रातल्या ज्या काही ज्याला आपण अंडर स्टार्टा म्हणतो, म्हणजे जो निम्नवर्गीय आर्थिकदृष्ट्या जो समाज आहे, तो फार मोठा घटक आहे. त्याच्यासाठी ज्या कल्याण योजना असतात, त्या कल्याण योजना प्रभावित होतात. त्यांना अपेक्षित तो राशी दिला जात नाही. कारण अर्थव्यवस्थेवरच ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. अर्थव्यवस्था बळकट असेल, तर तुम्ही संरक्षण विभागाला
चांगल्या प्रकारे निधी देऊन, चांगल्या प्रकारे त्याचा, ज्याला आपण ॲलोकेशन ऑफ फंड्स म्हणतो, म्हणजे त्यासाठी जी तरतूद करायला पाहिजे, ती चांगली भरीव राशी देऊन आपण संरक्षण व्यवस्था बळकट करू शकतो. आणि भारताचं काही सांगण्याची आवश्यकता नाही, की भारताच्या चौफेर जे शेजारी राष्ट्र आहेत, ते शेजारी राष्ट्र वसाहतवादी किंवा धार्मिक उन्मादाने अत्यंत प्रतिकूल किंवा शत्रुत्वाच्या भावनेतून भारताशी वर्तणूक करतात. बांगलादेशही आपण जर म्हटलं, तो केवळ राष्ट्रीय 1-2 राष्ट्र म्हणून आपले संबंध चांगले आहेत. परंतु बांगलादेशातील ज्या काही दहशतवादाला अनुकूल असणाऱ्या ज्या टोळ्या आहेत, टोळके आहेत, वेगवेगळे जे गट आहेत, ते भारतविरोधीच काम करतात. घुसखोरी करून भारतातली लोकसंख्येचं असंतुलन घडवून आणणे वगैरे. म्हणून बांगलादेशही काय आहे, तो बांगलादेशावर केवळ नुसता आजच्या सत्ताधारी लोकांचा जो एक कॅमॅफ्लॉग आहे, नुसतं वरून जे पांघरून आहे, ते फक्त भारत मित्राचं आहे. पण तिथली जी प्रवृत्ती आहे, तिथून बुद्धांची संख्या कमी होणे, हिंदूंची संख्या कमी होणे, यावरून तिथले ज्या काही सामाजिक ज्या टोळ्या आहेत, त्या टोळ्या कशा प्रकारचं काम करतात, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण आजचा विषय वेगळा आहे. एवढंच फक्त, की भारताच्या जवळपास तिन्ही बाजूकडून प्रतिकूल वातावरण आहे. अशा अवस्थेत आपली संरक्षण व्यवस्था बळकट असली पाहिजे. आणि संरक्षण व्यवस्था बळकट असणं, पायाभूत योजनांना निधी मिळणं, तसेच कल्याणकारी योजनांना निधी मिळणं, यासाठी तुमची अर्थव्यवस्था चांगली असली पाहिजे. आणि ती अर्थव्यवस्था चांगली नसणं, अर्थव्यवस्था बळकट नसणं, याची जी कारणं आहेत ती म्हणजे भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे आणि ज्याला मनी लॉन्ड्रिंग वगैरे म्हणतो ते. तर त्याची नावं वेगवेगळी आहे. आपण एवढंच समजायचं, की आर्थिक अपराध जे आहेत, ते अर्थव्यवस्थेला मारक असतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी होते. मग शक्ती फूड्सच्या कधी अधिकाऱ्याने मनी लॉन्ड्रिंग केली किंवा कुठला आर्थिक घोटाळा केला, तर तो देशाला मारक असतो. त्याच वेळेस सर्वोच्च न्यायालय हा गुन्हा, हा अपराध अत्यंत गंभीर आहे असं म्हणतो. आणि त्याच काळामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे एक पुढारी ब्रिजलाल, त्या ब्रिजलालांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आर्थिक घोटाळ्यातील गुन्हेगारांना हँडकफ लावू नये, त्यांना हातकड्या लावू नये, अशा प्रकारची शिफारस करते. गृहमंत्री अमित शहा आणि त्यांचं मंत्रालय, पार्लिमेंटरी, ज्याला संसदीय समिती म्हणतो आपण, त्यांच्याकडूनही अशाच प्रकारचं भलामण करण्यात येत आहे, की आर्थिक घोटाळ्यातील किंवा आर्थिक अपराधातील जे लोक आहेत, त्यांना बलात्कारी किंवा हत्या करणारे, अन्य जे ज्यांना जघन्य अपराध आपण म्हणतो, त्या अपराधातील लोकांप्रमाणे हातकड्या लावू नका, असं यांचं म्हणणं आहे. आणि त्यावरती परत आणखी, की आर्थिक घोटाळ्यात सापडलेले अपराधी जे आहेत, ते अपराधी आणि सराईत वारंवार अपराधाची वृत्तीच असणारे लोक आहेत, त्यांच्यात आपण फरक केला पाहिजे. आता घोटाळे करणारी माणसं हे काय अचानक कधीतरी एकदम त्यांच्या हातून होऊन जातं, पायाखाली मुंगी मरावी अशा प्रकारे? तेही सराईतच असतात. उलट भ्रष्टाचाराची हळू करत ते एक पराकोटीची अवस्था गाठत असतात. त्यामुळे आर्थिक घोटाळे करणारे लोक हे सराईत नसतात, संवयीचे नसतात, असं कसं काय म्हणते ही समिती? दुसरी गोष्ट अशी, की पळून जाण्याचा जर विचार केला, तर उलट आर्थिक घोटाळे करणारे अपराधीच विदेशात पळून जाण्याचं प्रमाण अधिक आहे. हे सांगत असताना बलात्कारी किंवा हत्या करणारे किंवा दहशतवादी लोक यांचं काही आपण समर्थन करतो अशातला भाग नाही. परंतु त्यांच्या तुलनेत आर्थिक घोटाळे करणाऱ्यांना संसदीय समिती, ब्रिजलाल समिती, हे सगळे लोक असं समजतात, की त्यांना हातकड्या लावू नका. त्यांना हत्यारे म्हणजे खुनी, दरोडेखोर, दहशतवादी, तसेच बलात्कारी लोकांच्या तुलनेत आपण वेगळं समजलं पाहिजे. गुन्ह्याचं स्वरूप वेगळं आहे, परंतु त्याचे परिणाम काही काही सुसह्य वगैरे आहेत का आर्थिक घोटाळे करणाऱ्यांचे? असं नसताना
एकीकडे न्यायपालिका म्हणते की मनी लॉन्ड्रिंग इज अ सिरियस मॅटर अँड डायरेक्टली अफेक्टेड टू द कॉमन मॅन इंटरेस्ट. एकीकडे संसदीय समिती, भारतीय जनता पक्षाचे ब्रजलाल नावाचे जे नेते आहेत, पुढारी आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करणारी समिती, हे एकमेकाला पूरक अशा प्रकारे इतिवृत्त देऊन, अहवाल देऊन मनी लॉन्ड्रिंग सारख्या किंवा अन्य आर्थिक घोटाळे करणाऱ्यांच्या अपराध्यांना मात्र हातकडी न लावता त्यांना सन्मानजनक पद्धतीनं न्यायालयात आणलं गेलं पाहिजे, अशा प्रकारची शिफारस करतात. मग ह्या 2 पालिका असं वेगळं-वेगळं का बरं करतात? वेगळं म्हणजे एकाच विषयावरती यांचे अभिप्राय भिन्न-भिन्न का? कदाचित या सगळ्यांची एक मिलीभगत असली पाहिजे आणि हे लोकतंत्राचे स्तंभ म्हणता-म्हणता सामान्य जनतेला कशाप्रकारे दिशाभूल करून एका भ्रमात ठेवतात, असाही आरोप करता येतो. शक्तिभोग फूड्स लिमिटेडच्या अधिकाऱ्याला गंभीर अपराध म्हणून सर्वोच्च न्यायालय यासंबंधी समकालीन समाजाला, समकालीन जनतेला सावध करण्याचं वक्तव्य देते. त्याचं गांभीर्य अधोरेखित करते. त्याच वेळेस नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये असोसिएटेड जनरल लिमिटेड कंपनी ही काँग्रेस पक्षाकडून 90 कोटीचं कर्ज घेऊन ते बुडवते किंवा देत नाही. अशा पद्धतीची त्याची दिवाळखोरी निघते आणि काँग्रेस पक्षसुद्धा हे आपले पैसे आता फसलेले आहेत असं समजते. म्हणजे एखादी बँक एन-पी-ए समजते त्याप्रमाणे आता हे 90 कोटी एन-पी-ए आहेत असं समजते. नंतर अचानक 2008 मध्ये ते प्रकाशन बंद पडतं. ती कंपनी बंद पडते आणि ती बंद पडलेल्या कंपनीला काँग्रेस पक्ष अशी एक सूचना देतो, की तुम्ही तुमची जी एजेएल कंपनी आहे, असोसिएटेड जनरल कंपनी, ही जर 90 कोटीचं लोन जर भरू शकत नाही, पहा ते आकडे किती भयानक आहे. आपल्या सामान्य माणसाच्या तोंडात येत नाही. माझ्या तोंडात तेव्हापासून लाख-लाख शब्द यायला लागला. किती हे आर्थिकदृष्ट्या किती महाराक्षस लोक आहेत हे, की यांनी त्या कंपनीला सूचना केली, की तुम्ही जर 90 कोटीचं कर्ज चुकवू शकत नाही, तर तुम्ही तुमची कंपनी विकून टाका कोणाला तरी. आणि मित्रहो, ही असोसिएटेड जनरल कंपनी, असोसिएटेड जनरल लिमिटेड जी कंपनी आहे, जर्नल कंपनी जी आहे, म्हणजे संघटित पत्रकारिता समूह, त्यांना नॅशनल हेराल्ड सारखं भारताच्या स्वातंत्र्याला पूरक काम करणारं जे वृत्तपत्र प्रकाशित करतायत 2-3 भाषांमध्ये, अशा समूहाला गावोगावी तत्कालीन काँग्रेस पक्षाचं समर्थन आणि ते काँग्रेस पक्षाचंच मुखपत्र म्हणूनही पुढे आलं होतं. त्यामुळे गावोगावी मोठमोठ्या शहरात त्यांना चांगल्या प्रकारच्या जागा मिळाल्या आणि त्याची जी एकूण संपत्ती आहे, असं सांगतात की 2,000 कोटीच्या मूल्याची ती जवळपास संपत्ती आहे. 90 कोटी काँग्रेसकडून घेतलेलं कर्ज, काँग्रेस पक्षाकडून घेतलेलं ऋण आपण देऊ शकत नाही. म्हणून आपली संपत्ती किती आहे, याचा कुठलाच काही मागमूस लागू न देता, आपल्या संपत्तीचं कुठेच प्रकटीकरण करू न देता, काँग्रेस पक्ष ती एजेएल कंपनी एका नव्यानंच 2011 मध्ये स्थापन केलेल्या यंग इंडियाला विकून टाका म्हणते. आणि यंग इंडिया एजेएलला सांगतंय, की तुम्ही 90 कोटी ऋण जे काँग्रेस पक्ष देऊ शकत नाही, तुम्हाला तुमची जी अशी डबघाईला आलेली कंपनी ती आम्ही 50 लाखात विकत घेतो. 50 लाखात 2,000 कोटीची कंपनी विकत घेणे आणि नंतर काँग्रेस पक्षाने यंग इंडिया सदस्य कोण? 4च. सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, मध्य प्रदेशचे पूर्व मुख्यमंत्री आणि एक ऑस्कर फर्नांडिस की आणखी असं कोणतरी आहे, निश्चित सांगता येत नाही. म्हणजे हे 4 लोक. 4 लोकांची एक निजी समूह, कारण 4 लोक त्याला कमीत कमी 11 लोक तर पाहिजे, त्याला सार्वजनिक समूह म्हणाल तर. त्या 4 लोकांच्या निजी समूहामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी या मायलेकाचा हिस्सा 76% आणि अन्य त्या दोघांचा हिस्सा उर्वरित असे 100% त्या यंग इंडियाच्या एकूण
भांडवलाचा हा गोषवारा. या यंग इंडियाचं कुठे काही किती शेती नाही, कुठे त्यांनी बकऱ्या पाळलेल्या नाही, त्यांनी कुठे काही म्हणजे कोणत्या ते काही घड्याळ दुरुस्ती करत नाही किंवा ते ते कुठले काही मोटर रिवाइंडिंग करत नाही किंवा कुठलं त्यांचा लाकडाचा वस्तू बनवण्याचा कारखाना नाही, काहीही नाही त्यांचं. मग तरी त्या यंग यंग इंडियाचं उत्पन्न कोणतं आहे? काय स्थापन केलंय त्यांनी? काय उत्पादन आहे? कुठला उद्योग आहे? म्हणजे जवळपास या लोकांनी एक फर्जी कंपनी स्थापन केली. त्या फर्जी कंपनीतून 2,000 कोटी संपत्ती असलेली कंपनी 50 लाखात विकत घेतली आणि 50 लाखातून मग काय 90 कोटी काँग्रेसचे दिले का नाही दिले काय? आणि काय माहिती आहे काय? घी कहाँ जाएगा खिचडी में. काँग्रेस पक्ष काय? सोनिया गांधी, राहुल गांधी काय? 90 कोटी तिकडे गेले का? आले का? नाही आले काय? आणि यंग इंडिया कोणाची? तर यांचीच. हा एवढा मोठा घोटाळा. त्या घोटाळ्याचे लोक जमानतीवर चांगले मोकळे हिंडतायत. मग सर्वोच्च न्यायालय शक्तिभोग फूडच्या एका कर्मचाऱ्याच्या वेळेस मनी लॉन्ड्रिंग हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे असं म्हणते आणि तेच प्रकरण तशाच प्रकारचा आर्थिक घोटाळा किंवा प्रकार वेगळा असू शकतो. पण आर्थिक घोटाळा हा आहेच, जो की सुब्रमण्यम स्वामींनी उपस्थित केला आहे. आपल्याला काही काँग्रेसविषयी किंवा भारतीय जनता पक्षाविषयी कोणा एकाची काही तळी उचलून धरायची आहे, दुसऱ्याला काही खड्ड्यात लोटायचं आहे. आपण आधीच सांगितलं, की भारतीय जनता पक्षसुद्धा मनी लॉन्ड्रिंगच्या लोकांना हातकड्या लावू नका वगैरे अशा प्रकारची म्हणजे शक्य होईल तेवढी तो सहानुभूती व्यक्त करण्याचा प्रयत्न करतायत त्या पक्षाचे लोकसुद्धा. आणि ह्या काँग्रेसच्या लोकांवर हा आरोप आहे. बरं, स्वामी सुब्रमण्यमनी हा जो एजेएल, यंग इंडिया आणि काँग्रेस पक्ष या 3 वेगवेगळ्या संघटना समूहांच्या संबंधी जे नॅशनल हेराल्डचं प्रकरण उभं केलं, तर ते प्रकरणच नाही आहे. या लोकांनी काही आर्थिक गुन्हेगारीच केलेली नाही, काही अपराधच नाही आहे. स्वामी सुब्रमण्यम हेच काहीतरी एक वावदुकासारखे नको तेच प्रकरण उपस्थित करतात. असं सांगून ते प्रकरण बंद करा, जनतेचं समाधान होईल. म्हणजे आता या ठिकाणी मी जे एक राजकीय घटनांचं विश्लेषण करायचं म्हणून जे बोलतोय, मग मी पण समाधान मानेल. मी मी पण शांत होऊन जाईन, की नाही, नाही, नाही. ते स्वामी सुब्रमण्यम म्हणे काय ते त्यांनीच काहीतरीच केलं होतं. ते गैरसमजून त्यांनी केलं होतं किंवा द्वेषामधून त्यांनी प्रकरण उपस्थित केलं. त्या द्वेषात आपण नाही सहभागी व्हायचं. त्या देशात अशा द्वेषपूर्ण आणि मत्सरपूर्ण एखाद्या मोहिमेमध्ये किंवा एखाद्या नॅरेटिव्हमध्ये सर्वसामान्य जनता, तुम्ही आपण लोक आपण कशाला सांगू? म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला नॅशनल हेराल्ड हे प्रकरण निसंदिग्धपणे नाहीच आहे असंही म्हणायचं नाही. आणि या लोकांना जमानती देऊन त्यांना मुक्तपणे निवडणुका लढू द्यायचं. ते लोकसभेत, वाटेल त्या सभागृहामध्ये ते आणखी देशाच्या कल्याणाच्या गप्पा वगैरे मारतात आणि 2,000 कोटीच्या संपत्तीच्या नॅशनल हेराल्ड म्हणजेच एजेएलच्या संबंधी वाटेल तसे घोटाळे करतात. मग घोटाळे म्हणून एकतर त्यांना संशयाच्या रिंगणातून बाहेर काढायला पाहिजे किंवा मग त्या संबंधी शक्तिभोगच्या कर्मचाऱ्याप्रमाणेच या लोकांनाही सांगायला, या लोकांच्या बाबतीतही हे ओरडून सांगायला पाहिजे, की यांनी एक अत्यंत गंभीर असा अपराध करून ठेवलाय. 2,000 कोटीच्या देशाच्या कुठल्यातरी सार्वजनिक संपत्ती, कारण जेव्हा एखादा समूह स्थापन होतो, जेव्हा एखादं आपण सार्वजनिक न्यास जेव्हा स्थापन करतो, तेव्हा ती संपत्ती धर्मदाय आयुक्ताच्या अधीन असते ती. धर्मदाय आयुक्त त्याला केव्हाही कुलूप लावू शकतो. आता समूहासंबंधी एवढी आपल्याला फारशी माहिती नाही. परंतु आपण जर सार्वजनिक शाळा म्हटली, सार्वजनिक वाचनालय म्हटलं, एखादी पतसंस्था म्हटली, तर त्या लोकांचं ज्याला आपण नियामक मंडळ किंवा नियंत्रण म्हणतो, रेग्युलेशन जे असते, ते वेगवेगळ्या प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली असते. धर्मदाय आयुक्त सार्वजनिक संस्थांचं बघत असतात. पतसंस्थांच्या बाबतीत आपण ज्याला डी-डी-आर आणि डी-डी-आरच्या थ्रू जे आणखी त्याचे जे उच्चतम कार्यालय असतील त्यांच्या अधीन ते असते. म्हणजेच एकूण ती राष्ट्रीय संपत्ती आहे. मग राष्ट्रीय संपत्तीशी खेळ करणारे हे लोक जे आहेत, असं तुम्ही म्हणतात, आम्ही नाही म्हणत. तुम्हीच ते प्रकरण दाखल करून घेतलंय. ते एकतर तुम्ही ते प्रकरण धुडकावून लावायला पाहिजे. सुब्रमण्यम स्वामी नको तेच काहीतरी प्रकरण उपस्थित करतात, असं तुम्ही घोषित करा. आम्हाला काही कुठला आक्षेप नाही. एकूण हा जो विषय आहे, तो कशाप्रकारे वाचकांच्या, श्रोत्यांच्या लक्षात आला असेल, की मनी लॉन्डरिंग शक्तिभोग कंपनीच्या अधिकाऱ्याच्या संदर्भात जेव्हा उपस्थित होते, तेव्हा तो गंभीर अपराध असतो. तेच मनी लॉन्डरिंग नॅशनल हेराल्डच्या संबंधी उपस्थित होते, तेव्हा त्याच्याबद्दल काही फारसा गवगवा होत नाही. त्या लोकांना जमानतीवर सोडले जाते. दुसरी गोष्ट, न्यायपालिका मनी लॉन्डरिंगला गंभीर प्रकरण समजते. विधिपालिकेतली मंडळी मात्र त्यांना हातकड्या लावू नका.
त्यांना खुनी आणि बलात्काऱ्यांसारखं समजू नका. त्यांना वेगळी वागणूक द्या. म्हणजे त्यांना त्यांचा सन्मान करा. अशा प्रकारचा एक एक निर्देश किंवा अशा प्रकारचा संकेत किंवा अशा प्रकारचा अभिप्राय त्यांच्याकडून उमटतोय. तर एकूण यात कार्यपालिका आणि प्रसारमाध्यमं हे 2 नसले तरी कार्यपालिका, विधिपालिका आणि न्यायपालिका यांची कशाप्रकारे विसंगत भूमिका आहे. व्यक्ती ते व्यक्ती किंवा प्रकरण ते प्रकरण यांच्या भूमिका पण यांची म्हणजे सौम्य भूमिका, तीव्र भूमिका, आक्रमकता आणि संरक्षात्मक भूमिका ही जी विसंगती आहे, ही तुमच्यासमोर मांडली. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.